हॅलो गाईज, नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जिओ पेट्रोल पंपावर मी जेव्हा पेट्रोल भरायला गेले त्यांनी सांगितलं फक्त 200चं पेट्रोल तुम्हाला भेटू शकतं. तर मला खूप राग आला होता. तर मी आणि परत फिरायला गेलो होतो आणि हा तुम्ही बघू शकता एकदम नैसर्गिकरित्या लाकडाच्या साह्याने उसाचा रस आपल्याला दिला जातो प्यायला. आणि वरदला पण तो खूप आवडला. खूप ऊन होतं म्हणून आम्ही त्याचा उसाचा रस पिला आणि मग नंतर तिथनं निघालो. त्याच्यानंतर आम्ही मॉलमध्ये गेलो. मॉलमध्ये बघते तर काय, पार्किंगवाला पैसे घेण्यासाठी आला. फक्त अर्धा तास 1 तास गाडी लावण्यासाठी हे लोक ₹20 चार्जेस करतात आणि हे मला अजिबात आवडलं नाही. हे मॉलचा बाहेरचा लूक. आणि मग आम्ही आतमध्ये गेलो मॉलमध्ये आणि त्याच्यानंतर वरदला जो मॅकडीच्या बाहेर एक माणूस ठेवलेला असतो ज्याच्यावर सगळे मुलं फोटो घेतात. मला वरद बोलला की मम्मी मला ह्याच्याबरोबर फोटो काढायचा, प्लीज काढ ना. त्याच्यानंतर आत गेलो. आत गेल्याच्यानंतर वरदच्या आवडत्या गाड्या होत्या तिथे. तर त्यांचा ₹100 चार्ज होता. 2 राऊंड्स देत होते त्याने 2 राऊंड्स घेतले आणि त्याला असं वाटलं की अरे रे ही माझीच गाडी आहे की काय. त्याच्यानंतर बोलला मम्मी मला ना मॅकडीला जायचं आहे, मला ना फ्रेंच फ्राईज खायचे. तर मी त्याला फ्रेंच फ्राईज घेऊन दिले. तिथं एक मस्त लावा केक प्लस आईस्क्रीम टाईप काहीतरी नवीन काय आलं होतं. तर मी त्याचं ट्राय केलं, पण खूप मस्त होतं, छान फ्लेवर होता तो. त्याच्यानंतर मग आम्ही मॅकडीमधनं निघालो आणि मग गार्डनला गेलो. खारघरच्या गार्डनला बाहेर बघितलं भेलवाली होती, तिच्याकडनं भेल घेतली आणि भेल, पाण्याची बॉटल आणि कुरकुरे वरदचे घेऊन आम्ही गार्डनला गेलो. गार्डनला गेल्याच्यानंतर ही बघा तुम्ही झाडं बघू शकता, एकदम छान, म्हणजे फक्त फुलं, पिवळी फुलं, पानं नाहीच त्याला. मग आम्ही तिथं बसलो, रील शूट केली मी आणि वरदनी. ती माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता. आणि मग तिकडनं बसल्याच्यानंतर कळलं की किती लोक खेळत होती, बोलत होती आणि एन्जॉय करत होती. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.